नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 एप्रिल 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 2026चा एबेल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी, गर्ड फाल्टिंग्ज असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? गर्ड फाल्टिंग्ज असं त्यांचं नाव आहे. 2026च्या एबेल पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये हा पुरस्कार विचारण्यात आलेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? केंद्र सरकारने नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या नव्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वीर विक्रम यादव असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? वीर विक्रम यादव असं त्यांचं नाव आहे. DGCAच्या नवीन प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल या ठिकाणी 4-5 जणांनी कमेंट केली आहे की सर, तुम्ही जे काही व्हिडिओमध्ये प्रमोशन करत असतात ते प्रमोशन तुम्ही करू नका. बरोबर, या ठिकाणी मी तुम्हाला एक मनातून गोष्ट सांगतो. एकच मिनिट तुमचा घेतो. कुठलाही व्यक्ती ॲट द एंड कशासाठी ही सगळी धावपळ चालू आहे? टू अर्न मनी. बरोबर, कोणी या ठिकाणी शिक्षक आहे, कोणी जॉब करतं म्हणजेच नोकरी करतं, कोणी बिझनेस करतं, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे. आज माझं कंटेंट क्रिएशनची जर्नी आहे. सर्वांचा शेवटचा गोल काय आहे की टू अर्न मनी, काहीतरी पैसे आपण कमवले पाहिजे. आता या ठिकाणी मी कंटेंट क्रिएशन करतो, याच्यामध्ये मला या ठिकाणी अतिरिक्त पैसे कसे मिळू शकतात? तर या ठिकाणी एखाद्या गोष्टीचं प्रमोशन घेऊन या ठिकाणी मी पैसे कमवू शकतो. आता या ठिकाणी ज्या पण गोष्टीचं मी प्रमोशन करतो ती गोष्ट तुम्हाला घ्यायची की नाही, तो कोर्स तुम्हाला घ्यायचा आहे की नाही, ती अकॅडमी तुम्हाला जॉईन करायची की नाही, हे 100% फक्त तुमच्या मनावर असणार आहे. बरोबर का नाही? मी बिलकुल कुठल्याच विद्यार्थ्यांना फोर्स नाही करणार की हेच तुम्ही घ्या किंवा हेच तुम्ही नका घेऊ. हे सर्वच्या सर्व 100% स्वातंत्र्य हे तुमचं असणार आहे. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला थोडी सांगायची म्हटलं तर तुम्हाला देखील लक्षात येईल की आपल्या चॅनलला कमीत कमी एका व्हिडिओला 20,000 व्ह्यू येतात. बरोबर, याच्या 50% किती होतात? तर 10,000. तर आपल्या एका व्हिडिओला साधे 10,000 लाईक सुद्धा येत नाहीत. ही सुद्धा या ठिकाणी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. बरोबर का नाही? आपल्या एवढ्या 20,000 व्ह्यूजच्या व्हिडिओजला 1,000-2,000 लाईक्स येतात. बरोबर का नाही? म्हणजे या ठिकाणी तुम्ही ही सुद्धा दुसरी बाजू सुद्धा तुम्ही बघून घेतली पाहिजे की आपण सरांना म्हणतो की बाबा सर तुम्ही प्रमोशन करू नका, परंतु 20,000 व्ह्यूज येत असताना आपण सरांना साधे 8,000, 5,000, 4,000, 10,000 लाईक सुद्धा करू शकत नाहीत. ही सुद्धा गोष्ट मला या ठिकाणी बघितली पाहिजे. ठीक आहे. माझं म्हणण्याचा अर्थ बिलकुल वाईट वाटून घेऊ नका. मी फक्त तुम्हाला हे सांगत आहे की जे काही प्रमोशन्स ऍक्टिव्हिटी असतात त्या अतिरिक्त या ठिकाणी गोष्टी असतात, त्या घ्याव्याच असं बिलकुल नसतं. बरोबर, ठीक आहे. पहिला प्रश्न होता नियुक्तीबद्दल. तर लगेच आपण काय करूया, नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे नवीन संचालक श्रीकुमार जी पिल्ले, BROचे 29वे महासंचालक हरपाल सिंग, अणु ऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष AK बालसुब्रमण्यम, CRPFचे नवीन DIG रविशंकर छबी, लोकसभा विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष रविशंकर प्रसाद, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया बनले डॉक्टर राजीव सिंग रघुवंशी, सेबीमध्ये कार्यकारी संचालकपदी डॉक्टर सदानंद दाते, राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाद्वारे संचालकपदी कृष्णकुमार ठाकूर यांची नियुक्ती, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयामध्ये प्रमुख वीर विक्रम यादव आणि इंडिगो कंपनीचे नवीन CEO बनलेत विल्यम वॉल्श असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. अलीकडेच सुरू करण्यात आलेली ग्रीन कार्ड प्रणाली कोणत्या राज्याशी संबंधित आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तराखंड या राज्याशी संबंधित आहे. हे जे काही ग्रीन कार्ड प्रणाली आहे, सिस्टीम आहे, त्याच्या मागचा उद्देश काय? तर लिहून घ्या. 4 धाम यात्रा 2026 दरम्यान व्यावसायिक वाहनांची सुरक्षितता, वाहनांची योग्यता आणि सुरळीत वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी उत्तराखंड सरकारने सुरू केलं आहे. हे पर्याय क्रमांक सी, उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ग्रीन कार्ड प्रणाली या ठिकाणी या राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. जनगणना 2027चा पहिला टप्पा केव्हा सुरू होणार आहे? बरोबर, सेन्सस 2027चा जो काही पहिला या ठिकाणी टप्पा आहे तो या ठिकाणी कधी सुरू होणार आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 एप्रिल 2026 पासून या ठिकाणी सुरू झालेला आहे जनगणना 2027चा पहिला टप्पा. याच्याबद्दल हमखास येणाऱ्या सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जाणार. जसं की काही पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या.
जनगणना 2027चा पहिला टप्पा घरसूची आणि गृहनिर्माण गणना 1 एप्रिल 2026 पासून सुरू होऊन 30 सप्टेंबर 2026 पर्यंत देशभरामध्ये राबवलं जाणार आहे। ही भारतातील पहिली डिजिटल जनगणना असेल ज्यामध्ये स्वनोंदणीचा सेल्फ एन्युमरेशनचा या ठिकाणी पर्याय उपलब्ध असणार आहे। पहिला टप्पा घरगणना 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान। जर तुम्हाला पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये विचारलं तर महाराष्ट्रातील पहिला टप्पा आहे 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान आणि स्वगणना 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान। आणि हा जो काही टप्पा आहे तो घरांची माहिती गोळा करण्यावरती केंद्रित असणार आहे, जसे की घराचे बांधकाम, घराची सुविधा आणि कुटुंब प्रमुख या सर्व गोष्टींचं या ठिकाणी गणना करण्यात येणार आहे या अंतर्गत। क्लिअर? तर या ठिकाणी जनगणना 2027चा पहिला टप्पा 1 एप्रिल 2026 पासून सुरू झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 4, भारतीय लष्कराच्या दक्षिणी कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संदीप जैन असं त्यांचं नाव आहे। काय नाव आहे? संदीप जैन असं त्यांचं नाव आहे। भारतीय लष्कराच्या दक्षिणी कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून त्यांनी या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे। संदीप जैन असं त्यांचं नाव आहे। ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या मार्गावर भारताच्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनची दोलन चाचणी या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सोनीपत ते जिंद या दरम्यान या मार्गावरती भारताच्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनची या ठिकाणी चाचणी यशस्वीपणे पार पडलेली आहे। ही गाडी चेन्नईतील आयसीएफ म्हणजे काय, इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये विकसित करण्यात आली आहे। वैशिष्ट्य काय आहे? ही 10 डब्यांची 2000 किलोवॅट क्षमतेची जगातील सर्वात लांब आणि शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन मानली जात आहे आणि याच्या मागचा उद्देश काय तर हायड्रोजन फॉर हेरिटेज योजनेचा हा एक भाग असणार आहे। बरोबर? तर सोनीपत ते जिंद या मार्गावर भारताच्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनची दोलन चाचणी या ठिकाणी यशस्वीपणे पार पाडण्यात आली आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 6, हॉकी इंडिया अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरुष आणि महिला कॅटेगरीमधील कोणाला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे किंवा म्हणून कोणाला गौरवण्यात आलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हार्दिक सिंग आणि नवनीत कौर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। कधी कधी प्रश्न फिरून विचारला जाणार की हार्दिक सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहेत आणि नवनीत कौर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर दोन्ही प्लेयर या ठिकाणी पुरुष आणि महिला वेगवेगळ्या कॅटेगरीशी संबंधित आहेत आणि हॉकी या खेळाशी संबंधित आहेत। क्लिअर? तर हार्दिक सिंग आणि नवनीत कौर यांना हॉकी इंडिया अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू बेस्ट प्लेयर अवॉर्ड हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 7, कोणत्या लेखकाच्या आत्मचरित्राला NBCC पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अरुंधती रॉय असं त्यांचं नाव आहे। काय नाव आहे? अरुंधती रॉय असं त्यांचं नाव आहे। या लेखकाच्या आत्मचरित्राला म्हणजेच काय या ठिकाणी ऑटोबायोग्राफीला NBCC पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आला आहे। फिरवून 2 प्रश्न विचारले जाणार। पहिली गोष्ट, अरुंधती रॉय यांची जी काय ऑटोबायोग्राफी आहे त्याचं नाव काय आहे? तर लिहून घ्या, मदर मॅरी कम्स टू मी। ऑलरेडी 2-3 एक्झामला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मदर मॅरी कम्स टू मी या अरुंधती रॉयच्या ऑटोबायोग्राफीला या ठिकाणी NBCC पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आला आहे। प्रश्न आहे एखाद्या पुरस्काराबद्दल, तर बाकीच्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया। 2027चा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना, चिंता रवींद्रन पुरस्कार 2025 शरणकुमार लिंबाळे यांना, टर्नर पुरस्कार 2025 नेना कालू यांना, नृत्य कलानिधी पुरस्कार 2026 उर्मिला सत्यनारायणन यांना, सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 सीता अशोक शेळके यांना, विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना, MP बिर्ला स्मृती पुरस्कार यशवंत गुप्ता यांना, संगीता कलानिधी पुरस्कार 2026 डॉक्टर जयंती कुमारेश यांना, 2026चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार कावेह मदानी यांना, ब्रिक्सतर्फे वुमन एम्पॉवरमेंट ट्रेल ब्लेझर अवॉर्ड 2026 कल्पना सोरेन यांना, 35व्या सरस्वती सन्मान 2025 ने रामकुमार मुखोपाध्याय यांना सन्मानित करण्यात आलं आणि एबेल पारितोषिक 2026 ने गर्ड फ्लांटिंग्स यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये जगातील पहिला ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर विकसित करण्यात आलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर जपान या देशामध्ये जगातील पहिला ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर विकसित करण्यात आला आहे। विकसक कोण आहे? तर हे तंत्रज्ञान जपानच्या फुजित्सू या कंपनीने डेव्हलप केलं आहे आणि याच्या मागचा उद्देश काय असणार आहे? तर संरक्षण आणि आपत्ती प्रतिबंधक क्षेत्रांमधील देखरेख क्षमता वाढवणे या उद्देशाने
देशाने या ठिकाणी जपान देशामध्ये जगातील पहिला ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर या ठिकाणी डेव्हलप करण्यात आला आहे. जपान पंतप्रधान आहेत साने ताकाची, राजधानी आहे टोकियो, चलन वापरलं जातं जपानी येन, भाषा वापरली जाते जापनीज. पुढचा प्रश्न क्रमांक 9. इंडिगो एअरलाइन या विमान कंपनीचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी विल्यम वॉल्श असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? विल्यम वॉल्श असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, पर्यायामध्ये बाकीचे सुद्धा काही ऑप्शन आहेत, त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. पर्याय क्रमांक 1 काय आहे? विनोद कन्नन. कोण आहेत? तर विस्तारा एअरलाइनचे CEO. पर्याय क्रमांक बी कॅम्पबेल विल्सन हे आहेत एअर इंडियाचे CEO. पर्याय क्रमांक सी नील मोहन हे आहेत यूट्यूबचे CEO. आणि पर्याय क्रमांक डी विल्यम वॉल्श हे आहेत इंडिगो एअरलाइनचे CEO म्हणजे काय? चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी. पुढचा प्रश्न क्रमांक 10. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव बरोबर ॲडिशनल सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लोकेश चंद्र असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? लोकेश चंद्र असं त्यांचं नाव आहे. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव म्हणून यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये माधवपूर जत्रा हा जो काही फेस्टिवल आहे तो 2026 मध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत माधवपूर जत्रा 2026 या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. जाता जाता या ठिकाणी गुजरातबद्दल एकदा चर्चा करून जाऊया. स्थापना झाली 1 मे 1960ला. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक आणि वनसदा आणि 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काढणा, दंतीवाडा आणि धारुई. शेवटचा प्रश्न क्रमांक 12. नितीश कुमार यांनी नुकतेच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन राज्यसभेमध्ये प्रवेश केलेला आहे. तर हे जे काही नितीश कुमार आहेत ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? तर पर्याय क्रमांक ए बिहार राज्याचे मुख्यमंत्री होते. आणि याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड प्रश्न काय विचारला जाऊ शकतो? त्यांच्या पार्टीचं नाव काय होतं, पक्षाचं नाव काय होतं? तर जनता दल युनायटेड. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, खालीलपैकी कोणता देश मुलांना ऑनलाईन शोषणापासून वाचवण्यासाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला आग्नेय आशियाई देश ठरलेला आहे? इंडोनेशिया, कंबोडिया, थायलंड की सिंगापूर? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर?